मी आता एक कॉमन क्वेश्चन केला तुम्हाला की इकडे मी लिहिला टाइम टी आणि इकडे लिहिला मी कॅपिटल टी. दोन्ही टाइमच आहेत ना, दोन्हीचं युनिट सेकंडच असेल ना. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्मॉल टी अँड कॅपिटल टी? स्मॉल टी काय असेल? एनी टाइम कसलाही टाइम ना. पण कॅपिटल टी म्हणजे स्पेशल असेल. कॅपिटल काय आहे? स्पेशल आहे. स्मॉल टी एनी टाइम असेल. मग आता याच्यासाठी आपण परत एक एक्झाम्पल घेऊया. एक सुंदर तुमच्या समोरचं एक्झाम्पल घेऊया. आता याच्याकडे जर बघितलं तर याच्यात 3 काट्या आहेत ना. कुठला काटा घ्यायचा? सेकंड काटा घ्यायचा. नो प्रॉब्लेम. चला हे घड्याळ. मग मला असं वाटतं 12, 3, 6 आणि 9. इमॅजिन करा बाळांनो, हा तुमचा सेकंड हँड आहे. सेकंड काटा असेल ना. मग आता त्या सेकंड काट्याला फिरायचंय. मग तो 12 कडून 3 कडे येणार का 12 कडून 9 कडे जातो रे? म्हणजेच 12 कडून त्याला तुम्ही कुठली डायरेक्शन म्हणता? क्लॉकवाईज म्हणता. आणि क्लॉकवाईज डायरेक्शन आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो का निगेटिव्ह? व्हेरी गुड बाळांनो. आपण कशी घेतो ती? निगेटिव्ह घेतो. क्लॉकवाईज निगेटिव्ह घेतो. मग आता तुम्ही मला सांगा 12 पासून 3 पर्यंत यायला तुम्हाला किती सेकंद वेळ लागतो? 15 सेकंद वेळ लागेल. 12 पासून 3 ला यायला किती वेळ लागेल? 15 सेकंदांचा वेळ लागेल. मग मी असं म्हटलं तर चालेल का की 12 पासून 3 पर्यंत यायला म्हणजेच तुमचं एकच मिनिट मला थोडस ठीक आहे चालेल. हा एवढा टाइम याला मी म्हटलं स्मॉल टी. म्हणजे तुम्ही इथून इथं येणार आहात म्हणजे याला मी म्हटलं ए पोझिशन, याला म्हटलं. मग ए टू बी प्रवास करायचा तुम्हाला किती वेळ लागला तुम्हाला? मग तो एनी टाइम आहे. मी म्हटलं 15 सेकंद. चालेल का रे बाळांनो? पण मला जर टी बद्दल बोलायचं असेल, मी आहे कुठं? 12ला. तर मला काय करावं लागेल? परत 12लाच यावं लागेल. म्हणजे मला एक राऊंड मारावा लागेल. मला 1 सायकल कंप्लीट करावं लागेल. मान्य ना सगळ्यांना? या केसमध्ये मला एक सायकल काय करावं लागेल? कंप्लीट करावं लागेल. मग मी 12ला होतो तर परत मला काय करावं लागेल? आणि जर मी 3ला होतो तर मला 3लाच यावं लागेल. बरोबर आहे का? मग इमॅजिन करा मी 12ला आहे. मी 12 ए पॉइंटला आहे. मी एक राऊंड मारून आलो की मला किती वेळ लागेल? 60 सेकंदाचा. म्हणजे पिरियडिक टाइम कितीचा असेल? बरोबर आहे. आता आणखी एक एक्झाम्पल घेतलं. मी ए ला आहे आणि मला डी ला यायचंय. कुठं यायचंय? डी ला. सी मी घेतच नाही, तुम्हाला माहित आहे. तुम्ही आता बघितलं असेल 4 दिवस मी माझ्या डायग्राम मध्ये सी कुठे ड्रॉ केलाय का? कारण एकदा जोक बरं आहे ना सी वरती. सारखं ते म्हणलं की किती पांचट वाटतं, बोर होईल ना ते. हा मग मी ए ला आहे. मला जायचंय कुठं? डी ला जायचंय. ज्याला जायचंय सी ला त्याने जाऊन या. बरोबर कुठली? हा ए ला आहे. जायचंय कुठं? डी ला. तर ए टू डी जाण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला? मग तो इथं मी आता म्हणेल 30 सेकंद. चालेल ना? मग इथं काही असू शकतं. इथं मात्र 60च येणार ना. बरोबर आहे का रे? आता मला सांगा हेच घड्याळ घेतलं आणि याच घड्याळामध्ये मी हा तास काटा घेतला. काय घेतला? आवर हँड कळतो ना. आवर हँड तास काटा. आता तो 3 वरती आहे. त्याला परत 3लाच यायचंय. 12 तास लागतील ना. म्हणजेच या केसमध्ये पिरियडिक टाइम किती असेल? 12 तास. बरोबर आहे का? मग मला असं वाटतं हे तुम्हाला चांगलं कळालेलं आहे. मग हे झाल्यानंतर तुम्ही लोकांनी परत आणखी एक कॉन्सेप्ट बघितली होती. व्हेरी गुड. काय बघितली होती? मग मी जर म्हटलं आता काल मी शिकवलं बाबा, शिकवलेलं युट्यूब वरती अपलोडही केलं. मग आता माझा प्रश्न हा आहे की जर तुम्हाला कळालं तर तुम्ही लोकांनी हे सांगायला पाहिजे की आता तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं काय कळालं. नंबर ऑफ ऑसिलेशन्स, नंबर ऑफ सायकल्स, नंबर ऑफ रोटेशन, नंबर ऑफ टास्क, असं काही शब्द वापरला तर चालेल ना. पण मला असं वाटतं इथं साधा शब्द वापरू मी. बरोबर आहे ना. म्हणजे कोणीतरी इकडे ऑसिलेशन सांगितलं, परफेक्ट वर्ड आहे. पण मला असं वाटतं की आपलं शिक्षकाचं कामच आहे की जेवढं सोपं करता येईल तेवढं तुम्ही सोपं करा. जेवढं तुम्हाला साधं बनवता येईल तेवढं तुम्ही साधं बना. असं मला असं वाटतं. तर तुम्ही नंबर ऑफ सायकल्स पर, म्हणजे याचा अर्थ एका सेकंदामुळे तीच गोष्ट, तीच घटना किती वेळा रिपीट होते. आता तुम्ही मला सांगा, मी कालच एक एक्झाम्पल दिलं. आता तुमच्या डोक्यावरती एक फॅन आहे म्हटलं आणि एका सेकंदामध्ये तो 5 वेळा फिरला. किती वेळा? एका सेकंदात तो किती राऊंड मारले त्याने? हा मग 5 राऊंड मारण्याची म्हणजे एक राऊंड म्हणजे एक टास्क असेल ना. एक राऊंड म्हणजे एक सायकल असेल ना.
मग एका सेकंदात ते किती वेळा घडलं? तर 5 वेळा घडलं. म्हणजे 5 काय असायला पाहिजे? मग जर हे कळत असेल तर तुमच्यातलंच एखादं लेकरू सांगत असतं की व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी, तर हा कोण म्हणेल फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हा, सांगा मला काय असतं. कारण हे तुम्हाला कालचा स्टेट बोर्डाचा पेपर बघा, किमान एक 4 ते 5 वेळा डिफाईन वर्ड आलाय. बरोबर आहे. हा, आर्यन सांग. चालेल. नंबर ऑफ रोटेशन, पण पुढे कम्प्लीट करावं लागेल ना. हा, एक सेकंड. त्याच हा, नंबर ऑफ रोटेशन्स, नंबर ऑफ चालेल तसंच. नंबर ऑफ रोटेशन्स कम्प्लिटेड इन 1 सेकंड असं म्हणलं तरी चालेल. हे बघा, जसं पुस्तकात लिहिलं तेच असावं असं काहीच नसतं ना. तुम्हाला जमलं पाहिजे ते. हा, प्लीज सिट डाऊन. हा, पुढे दुसरं कोणाला काय सांगायचं का याच्याबद्दल? हा, आदित्य. झालं. नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. व्हेरी गुड बाळा. मग मी जर एवढंच म्हटलं, जसं आदित्यच्या भाषेत मी बोललो की नंबर ऑफ सायकल्स, किंवा त्याच्या भाषेत होईल रोटेशन्स. इथं पुढे तर कोणी बोललो तो ऑसिलेशन, सगळ्यांचा अर्थ सेमच ना. नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड असं कोणीतरी बोललं. आता कुठल्या तरी एखाद्या नोट्स मध्ये, कुठल्या तरी एखाद्या युट्यूब चॅनलवरती, कुठल्या तरी एखाद्या गुगलवरती, इकडं तिकडं तुम्हाला असं ऐकायला भेटलं, नंबर ऑफ सायकल्स पर युनिट टाइम. आता पर युनिटचा अर्थ काय होतो? आणि टायमिंगचं युनिट काय असतं? म्हणजे एका सेकंदात तीच गोष्ट किती वेळा रिपीट झाली. नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड इज नोन ॲज काय म्हणायचं त्याला बाळांनो? फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे का? समजलं का रे बाळांनो? मग फ्रिक्वेन्सी एफ लेटरने काही ठिकाणी दाखवतात, काही ठिकाणी एन ने सुद्धा दाखवलेले आहे, काही ठिकाणी न्यू असं दाखवलेलं आहे. काही ठिकाणी तुम्ही जी पुस्तकं वाचता त्या पुस्तकामध्ये वेगवेगळं असू शकतं. तुम्हाला हा विश्वास बसला पाहिजे की तुमच्या समोर एकापेक्षा जास्त ऑप्शन्स आहेत, सगळ्यांचा अर्थ सारखाच आहे. मला मात्र सगळ्यात जास्त हे वापरायला आवडतं. सगळीकडे मी जास्तीत जास्त हेच वापरतो. पण मग तुम्ही हे म्हणा काही. पण बाळांनो, कॉमन मात्र एकच गोष्ट असेल ना, की फ्रिक्वेन्सीचं युनिट. काल मी कॉन्सेप्च्युअली सांगितलं होतं, फ्रिक्वेन्सी म्हणजेच 1/t. हे प्रूफ पण करून दाखवलं ना तुम्हाला. आपण एक्झाम्पल पण घेतले. मग मला सांगा, 1 हा नंबर आहे आणि t म्हणजे टाइम आहे. कसला? पिरियडिक. मग टायमिंगचं युनिट काय घेतलं? म्हणजे खरं तर फ्रिक्वेन्सीचं युनिट काय पाहिजे? परचा अर्थ करतो ना, डिव्हिजन मध्ये सेकंड. पण प्रॉब्लेम आपला सगळ्यांना माहित आहे. आता मला असं वाटतं, तुम्ही 8वी पासून 7वी पासून जर विचार केला तर फिजिक्स मध्ये असले युनिट नसतात. खरे युनिट फिजिक्स मध्ये कमी आहेत. खरे युनिट. आता मला सांगा, मी काय कॉमन क्वेश्चन विचारेल तुम्हाला. फोर्स ऐकलं ना आपण? फोर्सचं युनिट काय? मग फोर्सचं युनिट खरं काय असतं? फोर्सचं खरं युनिट काय? अरे असं काय अवघड करून हे इमॅजिन करता? हे बघा, हे बघा, एक साधं सोपं भाषा सांगतो. फोर्स एफ इज इक्वल टू मास इंटू मान. हा, आता येईल. कोण म्हणलं इकडं? हा, वैष्णव. व्हेरी गुड बाळा. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे खरं युनिट कशाचं आहे? फोर्स. पण तुम्ही काय म्हणता, एवढं कोणी करा, त्याच्यापेक्षा फोर्स बद्दल जास्तीत जास्त माहिती जगासमोर कोणी आणली? मग तो माणूस जिवंत राहायला पाहिजे ना आपल्या सगळ्यांच्या नजरेत. त्यांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? मी काय बोलायलो समजतंय का? आपण नेहमी बोलतो ना, न्यूटनच्या ठिकाणी तुमचे पंजोबा असते. तर काय आलं असतं त्यांना? आम्ही म्हटलं असतं गुरव. काय म्हटलं असतं आम्ही? बरोबर आहे ना? पण पंजोबा असते. पण आमचा प्रॉब्लेम काय? ते दुसऱ्याच कामात होते समजा. बरोबर आहे की नाही? अरे सिरियसली. मग त्या टायमिंग मध्ये काम कोणी केलं रे? मग आता ज्याने काम केलं त्याला क्रेडिट द्यायला पाहिजे की नाही मला सांगा. आता तुम्ही मजा बघा, सगळे युनिट असेल. पॉवरचं युनिट काय? वॅट. पॉवरचं युनिट काय? जेम्स वॅटच्या नावाने पॉवरचं युनिट. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही मला सांगा, याच्यातून करंट जात असेल ना रे? करंटचं युनिट काय? तो पण सायंटिस्टच ना. एनर्जीचं युनिट काय?
तो पण सायंटिस्टच ना. याच्यातून करंट जात असताना त्या करंटला कोणीतरी अपोज करेल ना, त्याला रेजिस्टन्स म्हणायचं. त्याचं युनिट काय? मग तो ओहम, जॉर्ज सिमन ओहम, तो पण सायंटिस्टच ना. म्हणजे आपल्या फिजिक्स मध्ये लांब कशाला, आपल्या डोक्यावरती 400 किलोमीटरवरती ऍटमॉस्फिअर आहे ना. मग त्याचं एका थराचं, एकाचं ओझं दुसऱ्यावर, दुसऱ्याचं तिसऱ्यावर, असे एन नंबर ऑफ लेयर्स मध्ये आपल्या डोक्यावरती प्रेशर आहे म्हणतो आपण, बरोबर आहे ना. मग प्रेशरचं युनिट परत काय? पास्कलच ना. म्हणजे आपण काय केलेलं आहे तर जास्तीत जास्त सायंटिस्ट लोकांची नावं दिलेली आहे. मग आता तुम्ही मला सांगा, इथं खरं युनिट काय आहे याचं? पर सेकंड ना. मग इथं सुद्धा आपल्याला कोणातलं तरी नाव द्यावं लागेल. हा, इथं आम्ही म्हणतो हर्ट्झ. आता या हर्ट्झने वेव्हज मध्ये एवढं काम केलंय बाळांनो. हर्ट्झ हा पहिला सायंटिस्ट आहे ज्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज प्रोड्यूस केल्या. प्रोड्यूसचा अर्थ कळतो ना, निर्माण केल्या, ट्रान्समिट केल्या, रिसिव्ह केल्या. आज आपल्याला वाटतं, जरा इमॅजिन करा एक साधी सोपी गोष्ट, की मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती एक इमेज पाठवतो आणि माझा मोबाईल इथं आहे, मी तू सेंड केलं तर काही वेळा तुम्हाला तिथं भेटते. म्हणजे इथला सिग्नल तिथं गेलाय आणि आपल्या दोघांच्या मध्ये वायर नाही. हे कम्प्लिटली वायरलेसली केलंय समजा. मग ह्याचा आपण थोडा विचार केला पाहिजे. मग खूप खूप वर्षांपूर्वी, त्यावेळेस जगात किती लोकांना कुतूहल वाटत असेल की रेडिओ आला, माहिती ना तुम्हाला? रेडिओ, त्याच्यानंतर टेलिव्हिजन आलं, टीव्ही आली, बरोबर आहे का? मग हे सगळं पॉसिबल कशामुळे झालं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमुळे. आणि या साहेबांनी ते बनवलं, डिटेक्ट केलं सगळं. मग तेवढं त्यांना रिस्पेक्ट, क्रेडिट द्यायला पाहिजे की नाही? समजलंय का? असो, मग हे सगळं झालं आपलं. आज आपण परत एकदा एक पाऊल मागे घेणार आहोत. आता तुम्हाला कळालं असेल मी टीचिंग कसं केलं होतं ते. एक म्हणजे वन बाय वन लेअर मध्ये गेलो आपण. काल एक्झाम्पल्स घेतले होते, आठवते ना? आणि कालचे एक्झाम्पल हे ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या सीईटी मध्ये आले होते. मग त्याच्यातले काही एक्झाम्पल महाराष्ट्र सीईटी मध्ये होते, काही एक्झाम्पल कर्नाटक सीईटी मध्ये होते, बरोबर आहे का? आज आपल्याला एक पाऊल परत मागे जायचंय आणि सोप्या सोप्या 2-3 गोष्टी स्टडी करायच्या. त्या खरंच सोप्या असणार आहे. आणि ते झाल्यानंतर मग पुन्हा परत, आता तुम्हाला तर गेम कळाली की कुठल्याही गेम मध्ये अगोदर इझी लेवल, पुन्हा मीडियम, पुन्हा डिफिकल्ट, असं चालणार ना आता हे वर्षभर. चला, मग आता मी जे काही बोलतो ते नीट बघायचं. आता मी म्हणणार आहे, मी तुम्हाला काही कॅरेक्टरिस्टिक्स सांगणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्सचा अर्थ कळतो का? मराठीत काय म्हणायचं? म्हणजे स्पेशालिटी ना. मी म्हटलं की तुमची स्पेशालिटी सांगा. समजा मी आमच्या गीताला म्हटलं, गीता तुमची स्पेशालिटी काय? ती म्हणेल, मी कुठल्याही मुद्द्यावरती माझं तोंड वाकडं करू शकतो, ही माझी स्पेशालिटी. बरोबर आहे ना? अरे सर ना, बरोबर आहे ना? मी समजा आणखी कोणाला तरी विचारला एखादा प्रश्न, मुलींना स्पेशल, तर ती म्हणेल, सर मी एनी टाइम कुठल्याही गोष्टीत मी खोटं बोलू शकते. बरोबर आहे ना? म्हणजे मला प्राची तुम्हाला बोलायचं नव्हतं, तुम्ही असं मनावर घेताय. मला खरं तर गणेशला बोलायचं होतं, बरोबर आहे ना? मग प्रत्येकाची असते ना काही कॅरेक्टरिस्टिक्स. तुझ्याकडे तर एन नंबर ऑफ आहे, त्याचा विषय सोड. तू स्पेशल आहेस बाळा आपला. खरं स्पेशल आहे की नाही ते? मग आता तसंच याचं बघावं लागेल ना रे. मग टायटल पण काय असेल? कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे का? वैशिष्ट्य, बरोबर ना? कुणाची वैशिष्ट्य बघायचे मग आता? काय चालू आहे? हा, अरे काही लोकांना टायटल पण लिहावं लागतं म्हणे अगोदर, मास्तरना सांगायचं हे असं असतं, तसंच असतं, आम्ही खाली तसंच करणार. अरे सिलेबसच तुम्ही बनवा ना. कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या बघायचे? ऑफ सर्क्युलर. आता हे सर्क्युलर, सीएमचा अर्थ कळाला ना? नाहीतर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण भारतामध्ये सीएम फक्त एकाच गोष्टीसाठी असतं. काय असतं रे सीएम म्हणजे? मुख्यमंत्री. आपल्याला राजकारणाचं फार वेळ आहे ना, आपल्याला खुर्ची पाहिजे फक्त. असं. मग आता इकडे तुमच्याकडे हा ट्रॅक आहे ना, हे काय असेल? ऑब्विसली सेंटर. आणि समजा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, तर ऑब्जेक्ट म्हणजे आपण कार घ्यायची ना रे. मग तुम्ही मोशन अँटी क्लॉकवाईज करता का क्लॉकवाईज करता? तुम्हाला जे करायचं करा, पण कसं करणार आहे? क्लॉकवाईज करायचं. बट ठीक आहे बाबा, कारण जनरली मी अँटी क्लॉकवाईज काय घेतो तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ने घेतो. चला, अँटी क्लॉकवाईज. आता शांत डोक्याने बघा की तुम्ही आता तुमची गाडी घेऊन कुठे उभे आहात? ए पोझिशन, नक्की ना?
आता शांत डोक्याने बघायचं, तुम्ही ए पोझिशनला आहात. आता मला फक्त एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की समजा या कारच्या ठिकाणी जर एक दगड असता, दगड कळतो ना, आणि या रेडियसच्या ठिकाणी एक दोरी असते आणि तुम्ही कसं फिरवताय? हा, सर्क्युलर. आता मला एक छोटीशी गोष्ट बघायची होती, पण आता मला काही दिसत नाही इथं. असं गोल फिरवायला गेलं असं काय आहे का रे? गोल फिरवायला गेलं असं काय आहे का? रबर आहे का तुमच्याकडे चांगलं? रबर तसलं केसाचं नाही रे बाळा. इरेझर. हा व्हेरी गुड. हा बस झालं. आता हा दगड कन्सिडर करायचा ना, ही दोरी ना. आपण काय करूया आता, एक छोटं काम करू. हा बांधू ना, मग बांधावं तर लागणारच ना, जोरानच बांधतो. हा हे बघा, आता प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायची. ओके, आता मलाच माहित नाही काय होणार आहे, सिरियसली सांग. प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायची. आणि हे कॅमेऱ्याच्या इकडे आहे, त्याच्यामुळं तुमच्याकडे प्रूफ आहे नाही, बरोबर आहे ना? अरे गड्यांनो, ते माझ्या हातात आहे, मी डिलीट करतो ना. तुम्ही बऱ्याच मूवीज मध्ये माहिती ना, पर्पजफुली डिलीट केलेलं असतं. गुन्हेगार गुन्हा करतात. हा चला, आता बरोबर आहे, कळालं? आता तुम्ही मला फक्त एक सांगा, आता मी हे गेल्यानंतर सांगायचं की कुठं रिलीज केलं असेल. ओके, मग आता मी सोडलं कुठं असेल? इथं सोडलं असेल ना, बरोबर आहे ना? अरे नाला का इथं सोडलं, तिकडे गेला असतं ना. येडा रे. हा थांबा, परत एकदा बघा, आता नीट बघायचं. हा ए बाबा, हा आता नीट बघायचं. आता गणेश, अरे हे तर दुसरीकडेच गेलं. मग याचा अर्थ इथं सोडलं असेल ना, ते तिकडे गेलं ना. इमॅजिन करा, तेच जर इथून सुटलं असतं, बरोबर आहे ना, तेच थोडं इथून सुटलं असतं आणि थोडं आणखी सुटलं असतं तर मग याचा अर्थ ते ज्याचा रबर आहे त्याला देऊन टाक. आता इथून जर आता या ठिकाणी मी हे तोडलं समजा, तर हा ऑब्जेक्ट इकडे गेला असता ना, आणि जर तोच ऑब्जेक्ट मी इथून सोडला असता तर तो इकडे गेला असता ना, बरोबर आहे का? मग शांत डोक्याने जर बघितलं तर वेलॉसिटीची डायरेक्शन हे आहे ना, ही वेलॉसिटीची डायरेक्शन आहे ना. आता आमचा साधा सोपा प्रश्न आहे, प्रत्येक क्षणाला फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं आहात आणि इथून इथं गेलात तर वेलॉसिटी अशी होईल ना. याचा अर्थ सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते, बरोबर आहे की नाही? बघ, आता पहिली गोष्ट तर लिही, मला जे कळालं ते मी मांडणार आहे. फक्त डायरेक्शन कंटिन्युअसली काय होत असते, म्हणजे डायरेक्शन काय होते. हो, मग तुम्ही असं म्हणू शकता, देयर इज अ चेंज इन डायरेक्शन इन सर्क्युलर. आपण जे बोलतो, आपल्याला जे कळतं ते लिहावंच लागणार आहे तुम्हाला. का? कारण तुमचा पहिला मोठा अडथळा काय आहे, स्टेट बोर्डाची एक्झाम. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला आम्हाला हे कळायला पाहिजे की आज तुम्ही लिखाण कामाकडे लक्ष देत नाहीत, पण जर शांत डोक्याने बसून स्वतःला एक क्रॉस क्वेश्चन जर केलं, माझा सगळ्यांना क्रॉस क्वेश्चन आहे, सगळ्यांना, तुम्हाला ती गोष्ट आवडो किंवा न आवडो, तुम्हाला IAS आणि IPS ह्या शब्दांचा अर्थ माहिती का? कलेक्टर कळतो? मग तुम्ही त्यासाठी समजा डेप्युटी कलेक्टर आपल्या महाराष्ट्राची MPSC एक्झाम म्हटलं किंवा कलेक्टरसाठी UPSC म्हटलं, तर ह्या सगळ्या एक्झाम्स मध्ये रिटर्न पेपर असतात का फक्त गोल गोल असतं? तुम्ही UPSC देणाऱ्या लेकराला विचारा, 12th फेल कोणी बघितलाय? 12th फेल ज्यांनी बघितलाय त्यांना कळाले ना, एवढं रिटर्न वर्क असतं, एवढ्या कमी वेळामध्ये एवढं चांगलं लिहायचं असतं ना, तुम्हाला इतकं कॉन्सेप्च्युअल लिहायचं असतं. मग आज तुम्ही 10वी पर्यंत ओके होतात, तुम्ही 11वी 12वी तुम्हाला खराब केलं का गोल गोल करायला शिकवून? हा, मग तिथं तुम्ही स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. तुमचं लिखाण, तुमचे विचार, तुमचं प्रेझेंटेशन प्रॉपरच असलं पाहिजे. कारण पुढे गेल्यानंतर तुमच्यातलंच एखादं लेकरू पुढे म्हणणार आहे, मला MPSC करायची, UPSC करायचं, हे करायचं, ते करायचं. आतापासून ती सवय मोडू द्यायची ना, जी तुम्ही 10वी पर्यंत आणली ना, लिखाण चांगलं ठेवायचं. मग इथं काय कळालं मला, की ज्या वेळेस आम्ही सर्क्युलर मोशन मध्ये असतो तेव्हा प्रत्येक क्षणाला आमची डायरेक्शन बदलतच असते. मग लिनियर मोशन मध्ये कसं आहे, मी इथं आहे, मी चाललो पूर्वेकडे,
मी इथे आलो इकडेच होतो, इथे आलो इकडे डायरेक्शन, इथे आलो इकडे डायरेक्शन ना. म्हणजे ज्यावेळेस मी सरळ जात असतो तेव्हा दिशा बदलत नसते, पण जेव्हा मी सर्क्युलर मोशन मध्ये असतो प्रत्येक क्षणाला ती बदलत होती. आता डायरेक्शन बदलली बरं का. आता शांत डोक्याने आता दुसरा मुद्दा बघायचा. समजा बाळांनो इथं मी स्केलर क्वांटिटी घेणार आहे, स्पीड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? म्हणजे स्पीड हा शब्द मला फक्त आणि फक्त कशासाठी वापरायचा आहे? मॅग्निट्यूड, त्याच्या किमतीसाठी वापरायचा. आता मी काय सांगतो ते नीट आहे का. समजा बाळांनो एका सेकंदात मी 5 मीटर पुढे गेलो. किती गेलो? 5 मीटर. परत एका सेकंदात मी 5 मीटर गेलो. परत एका सेकंदात मी 5च गेलो. परत एका सेकंदात 5च गेलो. तर माझा प्रवास कसा आहे? प्रत्येक सेकंदाला मी सेम डिस्टन्स कव्हर करतोय. म्हणजे माझी स्पीड बदलते का? म्हणजे स्पीड माझी कशी झाली? मुद्दा पटलाय? मुद्दा पटला. मग माझी स्पीड बदलत, मान्य ना तुम्हाला? म्हणजे माझं मॅग्निट्यूड बदलत. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालंय. माझं मॅग्निट्यूड बदलत कुठल्याही एका सेकंदात. समजा मी इथं आहे, याला मी म्हटलं एक्स पोझिशन, तर एका सेकंदात मी पुढे वाय ला पोहोचलो तर हे 5च असणार ना. त्याला म्हणायचं कॉन्स्टंट स्पीड म्हणायचं किंवा कॉन्स्टंट वेलोसिटी शब्द नका, कॉन्स्टंट मॅग्निट्यूड म्हणा. वेलोसिटी तर शिकवायचे मला. आता इथं मला सांगा प्रत्येक एका सेकंदात हा काटा तेवढंच अंतर पार पडत असेल ना. म्हणजे याची स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे की नाही? पण आता बाळांनो इकडे नीट बघा, मॅग्निट्यूड मी कसं ठेवलं? कॉन्स्टंट. तर आता माझा साधा प्रश्न आहे, वेलॉसिटी जर मला दाखवायची असेल तर 8वी 9वी 10वी किंवा 11वीची सुरुवात. वेलॉसिटी स्केलार असतं का वेक्टर असतं? जोरात. मग वेलॉसिटी जर वेक्टर असेल तर कुठलाही वेक्टर कसा दाखवला जातो? तर त्याचं मॅग्निट्यूड प्लस त्याची. मग मी त्याचं मॅग्निट्यूड असं दाखवू शकतो का? आणि त्याची डायरेक्शन मला युनिट वेक्टर मध्ये कॅप डोक्यावर लिहून दाखवायचे असते ना. असं मी म्हणत नाही. 11वीचा दुसरा चॅप्टर, बरोबर आहे की नाही? 11वीला क्लास करा न करा एवढं बेसिक यावं लागेल ना. मग हे मॅग्निट्यूड आहे तर हे कोण आहे? मग ज्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे त्याला काय म्हणतात? मग वेलॉसिटी कोण आहे? इथपर्यंत कळालं का? मग जर वेलॉसिटी वेक्टर असेल तर याचं मॅग्निट्यूड बदलायलंय का? नाही. पण डायरेक्शन? मग दोन्ही पैकी एक गोष्ट बदलले तर हा बदलेल की नाही? म्हणजे याचा अर्थ वेलॉसिटीत बदल होतोय का नाही? जोरात रे. आता इथं वेलॉसिटीत बदल झालाय ना. समजा बाळांनो एक नॉन युनिफॉर्म आहे, याचा अर्थ एका सेकंदात 5 मीटर गेला, तर दुसऱ्या सेकंदात 4च गेला, तिसऱ्या 10च गेला, चौथ्या एका सेकंदामध्ये 20च गेला. तिथं मॅग्निट्यूड पण बदलायलं आणि डायरेक्शन पण बदलायली. मग मला सांगा मॅग्निट्यूड पण बदललं आणि डायरेक्शन पण बदलली, किंवा मॅग्निट्यूड नाही बदललं डायरेक्शन बदलली, तरी पण हा बदलणारच ना. दोन्ही पैकी दोन्ही बदलले. बघा मी परत एकदा, कारण मला कुठलंही एखादं कन्क्लुजन सांगताना 4 वेळा मी लेफ्ट बघतो. असो 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 हल्ली खूप अवघड झाले. एक तुम्हाला आता ऑनलाईन म्हटलं तर किती टाइम झालाय तेवढं मला सांगा. एक मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची शहरातली, बरं का, एक मजेदार गोष्ट सांगायची तुम्हाला. आपल्या शहर कसं आहे त्याची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मागचे 3-4 दिवस झालं मी ह्या विचारात आहे. आणि आता ऑन कॅमेरा मला मी तर काहीतरी असं करतो स्टार्ट, म्हणजे मला पुन्हा ते तेवढंच कट करता यावं, कारण युट्यूब वरती टाकायचं असतं. एक मजा सांगतो किती आहे. आणि ती कोणावर अवलंबून आहे? वाय आणि झेड वरती. असं इमॅजिन करा, लॉजिक वापरा, कॉमन सेन्स थोडा वापरा. मग समजा वाय बदललं तर एक्स बदलेल का? वाय बदललं, झेड नाही बदललं, फक्त वाय बदललं तरी एक्स बदलणारच. बरोबर आहे की नाही? मी काय बोलवलं समजतं ना. आपण एक उदाहरण घेऊया, की समजा एक उदाहरण काही गावठी काही एक्झाम्पल घेता येतात. समजा हा मुलगा आहे, ही सून आहे आणि ही आई आहे समजा. चालेल ना? बरोबर ना? फक्त आपण असं म्हणूया की मुलगा बदलला, सून चांगली भेटली, मुलगा नाही भेटला तरी पण प्रॉब्लेम होणारच. मुलगा चांगला आहे ऍज युजल, सून खूपच चांगली आहे तरी प्रॉब्लेम होणारच आहे ना. आणि दोघं खराब निघलंस तरी पण प्रॉब्लेम होणारच आहे ना. मग मला काय म्हणायचंय की हा एकटा बदलला, हा नाही बदलला तरी हा बदलतोच ना. हा नाही बदलला, हा बदलला तरी हा बदलतोच ना. आणि हे दोन्ही बदललं तरी हा. ही कॉन्सेप्ट कळली का? या मग जागेवरती
मग आता समजून घ्या सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन मध्ये मॅग्निट्यूड नाही बदललं तरी डायरेक्शन बदलणारच आहे, आणि मॅग्निट्यूड बदललं तरी डायरेक्शन, म्हणजे याचा अर्थ डायरेक्शन मध्ये बदल होणारच आहे, म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये बदल होणारच आहे. येस ऑर नो? म्हणजे याचा अर्थ कसलंही सर्क्युलर मोशन घ्या ज्याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे किंवा नाही, तरी पण तुमचे डायरेक्शन बदलणारच आहे. मग जर डायरेक्शन बदलत असेल तर याचा अर्थ काय झाला? व्हेलॉसिटी बदलते. बरोबर आहे का नाही? मग आता माझा साधा प्रश्न आहे, कुठल्याही सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी मध्ये काय होत असतो? बरोबर आहे का नाही? मग चेंज इन म्हणजे काय? मुद्दा आला लक्षात? म्हणजे याचा अर्थ कुठल्याही सर्क्युलर मोशन मध्ये काय असलं पाहिजे? बरोबर आहे की नाही? म्हणून स्टेट बोर्डाचं पुस्तक ओपन केलं की तिथं सांगतात इच अँड एव्हरी सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अन ऍक्सेलरेटेड मोशन, असं ते बोलतात. कॉन्सेप्ट किती सुंदर आणि साधे आहे. त्यांनी तिथं लिहिलं काय न लिहिलं काय आम्हाला कळलं असतं की नाही? कारण प्रत्येक वेळी जर डायरेक्शन बदलत असेल तर तुम्ही मॅग्निट्यूड कॉन्स्टंट ठेवा किंवा मॅग्निट्यूड बदला, तुमची दिशा बदलत असल्यामुळे व्हेलॉसिटी बदलणारच, म्हणजे ऍक्सेलरेशन असणारच. बरोबर आहे की नाही? कळलं का? आणि मग आता मुद्द्याचं थोडस बोलतो, नीट बघा. व्हेलॉसिटी वेक्टर ना रे, मग याच्यामध्ये एक काय असणार आहे? मॅग्निट्यूड, आणि दुसरं काय त्याचं? मग इमॅजिन करा बाळांनो की इथं याला स्पीड म्हणलं थोड्या वेळासाठी, काय म्हणलं त्याला? किंवा काय म्हणलं त्याला? मॅग्निट्यूड. बरोबर आहे का? जर ही कॉन्स्टंट असेल, काय असेल? कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर. युनिफॉर्मचा अर्थ होतो एक. युनिफॉर्मचा अर्थ काय? कॉलेजला आहे का नाही युनिफॉर्म? आहे ना? युनिफॉर्म आहे याचा अर्थ काय? एक समान कपडे घालायचे, म्हणजे एकसारखे कपडे घाला, असा अर्थ झाला की नाही त्याचा? मग युनिफॉर्म याचा अर्थ होतो एक सारखी स्पीड, एक सारखं मॅग्निट्यूड. मग प्रत्येक एका सेकंदामध्ये 5 मीटर पुढे जात होतात ना, म्हणून ते काय झालं? युनिफॉर्म. पण कधी 5 जात आहे, कधी 2 जात आहे, कधी 1 जात आहे, कधी 10 जात आहे, तर त्याला काय म्हणणार? नॉन. एवढं सोपं आहे ना? आणि तुम्हाला स्टडीला काय आहे? म्हणजे नाही तिकडे जास्त पळण्यात अर्थ आहे का? जे आहे त्याचा विचार केला तर बेटर असेल ना? इथपर्यंत समजलंय नक्की? पहिली प्रॉपर्टी कळली. आता दुसरी प्रॉपर्टी, मी थिअरी सुद्धा एवढी काय सांगायला, तर ज्यावेळेस तुम्ही एक तर कोणी एनसीईआरटी घेईल, कोणी स्टेट बोर्ड घेईल, कोणी आपल्या नोट्स घेईल, कोणी गुगलवर जाईल, कोणी युट्यूबवर जाईल, आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी असंख्य प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. आणि तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घ्यायचं, हेच घ्या ना असंच घ्या, मग आपल्याच नोट्स घ्या असं काहीच नाही. तुम्हाला एका अदर क्लासवाल्याच्या नोट्स भारी वाटला, माझं म्हणणं बिनधास्त त्याच्या नोट्स वापरा. सिरियसली सांगतो, शेवटी आपल्याला ज्ञान घ्यायचं, हिथलंच घ्या तिथलंच घ्या असं कुठलंच कंपल्शन नाही. मग आता इकडे दुसरी प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी बघायची. नीट बघा आता एकदम. आता पहिली महत्वाची गोष्ट, आमची स्पीड जी आहे ना, स्पीड ती आम्ही कशी ठेवणार आहोत? कॉन्स्टंट. पहिलं काम केलं ना आता. मग आता माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही ए पोझिशनला आहात, कुठे आहात तुम्ही? आता तुम्हाला एक राऊंड मारून यायला समजा 10 सेकंद लागले. किती सेकंद लागले? तर परत एक राऊंड मारायला किती वेळ लागणार? परत एक राऊंड मारायला तुम्ही किती राऊंड मारा, वेळ तुम्हाला सारखाच लागणार का वेगवेगळा लागणार? मग तुम्ही मला सांगा, जर प्रत्येक वेळेस पिरियडिक टाइम कसा असेल? सेम असेल, बरोबर आहे का? तर ते मोशन कसलं असतं? पिरियॉडिक. मोशन कसलं असतं? एक सुंदर उदाहरण, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये ज्या टेस्ट होतात त्यांना पिरियडिक टेस्ट म्हणतात ना. पिरियडिक याचा अर्थ असतो ठराविक वेळेनंतर. लक्षात आलं का? मी काय बोललो कळालं? पिरियड या शब्दाचा अर्थ काय असतो? ठराविक वेळ. लक्षात आलं का? त्याचा अर्थ काय झाला? सेम ड्युरेशन किंवा फिक्स्ड ड्युरेशन. आपण कालच बोललो होतो. बर्थडे कधी असतो? जोरात बोला ना, खाल्ल्यासारखं. 4 भाकरी खायच्या नाही तो बोला की जरा. हा, बर्थडे आहे समजा मे महिना. 1 मे आहे का कोणाचा? नाही का? कोणाचाच नाही का? असेल, कामगार व्यक्त असेल की. समजा बाळांनो एक उदाहरण की हिचा बर्थडे आहे 12 मेला. कधी आहे? 12 मेला. आता परत बर्थडे यायला दुसरा 12 मे असेल ना. मग आता ह्याच्यात एकाने सुद्धा डोकं लावू नका की नाही सर कुठल्या तरी एका वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 होते, पुन्हा 29 आले. तुमचं चाललं होतं का तसलं? बुकी देतो तसलं बघत बसू नका. बरोबर आहे का नाही?
मग परत एक बर्थडे यायला 1 वर्ष लागला. मग आज समजा 12 मे आहे ना, आम्ही हिचा बर्थडे सेलिब्रेट करतोय, तर तिला माहिती आहे ना दुसरा बर्थडे कधी येणार 1 वर्षाने, म्हणजे पिरियड फिक्स झालाय ना. मग तुम्ही मला सांगा, जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर वेळ कसा झाला, फिक्स कॉन्स्टंट झाला की नाही. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे कसं असतं, पिरियॉडिक असतं. पिरियॉडिक शब्दाचा अर्थ कळाला का, ठराविक वेळेनंतर तेच 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 रिपीट होणार ना, त्याला म्हणायचं पिरियॉडिक नेचर. लक्षात आलं का. आणि मला असं वाटतं आपल्या लाईफ मध्ये जवळपास सगळंच पिरियॉडिक आहे, सगळंच पिरियॉडिक आहे. आता थोडंसं आउट ऑफ बॉक्स विचार करूया आपण. ठीक आहे, थोडंसं आपण बस झालं चॅप्टरला, थोडंसं बाजूला घेऊया. मला सांगा, तुमची सरासरी दररोजची आंघोळ कधी असते. करणाऱ्यांना विचारतो मी, बाकीचे उत्तर देऊ नका. नाही काय लोक गप्प बसलेत, ते म्हणत असेल हे तर आमचं काय वेगळंच विचारलं, बरोबर आहे की नाही. सकाळी 6:30ला, मग समजा 6 ते 7च्या मध्ये करता. एक उदाहरण आपण आता डेली लाईफ मध्ये काय एक्झॅक्ट तसं नसतं, थोडंफार पुढे मागे होऊ शकतं. मग आज सकाळी 6:30ला आंघोळ केल्यानंतर परत आंघोळ तुमची किती तासाने होते, जवळपास 24 तासानेच ना, पिरियडिसिटी. सकाळी तुमचा नाश्ता जवळपास कधी असतो, 7 वाजता, 7च्या आसपास. हा, तर तुम्ही आज सकाळी नाश्ता केला 7ला, आता तुम्हाला नाश्ता कधी भेटणार आहे, उद्या सकाळी, म्हणजे 24 तासाचं तुमचं ते आहे. ओके, अरे तो घरी राहतो, तो कधी नाश्ता करू शकतो. लक्षात आलं का. बरं मला सांगा, संध्याकाळी तुम्ही किती वाजता झोपताय. 11ला, समजा 11ला. एक उदाहरण, 11ला झोपलात, आज संध्याकाळी 11ला झोपलात, जनरली उद्या 11 साडे त्याच रेंज मध्ये ना. म्हणजे आपल्या लाईफ मध्ये फिजिक्सचा क्लास आज 4:30ला चालू झाला, उद्या, म्हणजे आपल्या लाईफ मध्ये जे काही घडायला ते कसं असतं. आणि नेचर पण पिरियॉडिकच वागतो. नेचर प्युअर पिरियॉडिक वागणारी गोष्ट आहे बाळांनो. त्याला तुमच्या आमच्या सारख्याने, ज्याला तुम्ही माणूस प्राणी म्हणता, त्यांनी घाण केली म्हणून त्यांनी पिरियॉडिसिटी नेचर बदललंय. नाहीतर फॅक्ट तुम्हाला माहित आहे, मागच्या शेकडो वर्षांपासून आपल्या सगळ्यांना माहित होतं की मान्सूनचा पाऊस हा जनरली 7 किंवा 8 जूनलाच यायचा ना, त्याला तुम्ही मृग नक्षत्र म्हणायचं. बघा, विचार करा, एवढ्या मोठ्या पृथ्वीवरती एवढ्या असंख्य हालचाली होत असताना 7 किंवा 8ला त्याच टायमिंगला मृग नक्षत्र येणार आणि पाऊस चालू होणार. एवढ्या शेकडो वर्षांमध्ये आपण ज्याला आपला गुढीपाडवा म्हणतो, त्यावेळेस तुम्हाला माहित असेल असंख्य वनस्पती त्यांना पालवी फुटत असते, म्हणजे त्यांचं लाईफ सायकल चालू झालेलं असतं नवीन. मग जर आता ह्या उन्हाळ्यात होत असेल तर ती गोष्ट परत दुसऱ्या उन्हाळ्यातच होणार ना. थंडी जर समजा आपण असं म्हणायचो की जनरली जुन्या ह्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये थंडी स्टार्ट होत होती, शेकडो वर्ष गेले असेल ते सायकल कम्प्लीट होत होतं की नाही. तुम्ही आम्ही लोकांनी घाणेरडी कामं केली, त्या घाणेरड्या कामांमुळे एवढं पोल्युशन झालं, इतकी हीट वाढली. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या पाठीवरती एवढी विनाकारण युद्ध लढली गेली, त्यात एवढं पोल्युशन आहे. सध्या तुम्हाला आम्हाला माहिती आहे ह्या वर्षीचा उन्हाळा तुम्ही बघा कसा, कारण मागच्या 1 वर्षापासून युक्रेनला रशियाला माज आलेला आहे, इस्रायल हमासला माज आलेला आहे. त्याचे परिणाम सगळ्या जगावरती आहे, ज्याला तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग म्हणताय. आणि त्याच्यामुळे ते सायकल बदलत चाललंय. अदरवाईज नेचर, निसर्ग इतका सुंदर आहे, जो आपलं कुठलं नेचर जपतोय, पिरियॉडिक नेचर जपतोय, पिरियॉडिक नेचर. समजलं का. आणि तुम्हाला आम्हाला चांगलं माहित आहे की आपण आपल्या डेली लाईफ मध्ये चांगली पिरियॉडिसिटी वापरतो आणि तीच रुटीन आपलं डेली असतं. तेवढ्या वाजता उठणं, तुम्हाला आम्हाला चांगलं माहिती आहे, जे नोकरीला जातात त्यांचं तर एवढं पिरियॉडिक नेचर आहे, जे हॉस्टेलमध्ये राहतात त्यांचं तर एवढं पिरियॉडिक नेचर असतं. घरी राहणाऱ्यांचं बदलतं थोडंफार, पण हॉस्टेलवाल्यांचं आरेला विचारा, जेवण कितीला असतं बाळा दुपारचं, संपला विषय. आता मला जर विचारलं तर मी सांगेल माझ्या मूडवर आहे, मला भूक लागली तर वाट बायकोला म्हणेल, तिचा मूड असला तर देईल. बरोबर आहे की नाही. पण तुमचं 12:30 चलो, म्हणजे पिरियॉडिसिटीचा अर्थ कळाला का. तीच गोष्ट तेवढ्या वेळानंतर पुन्हा पुन्हा घडणे. लक्षात राहिलं का. असो, मग मला सांगा आता सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आले का. एव्हरी सर्क्युलर मोशन इज ऑलवेज अन ऍक्सेलरेटेड मोशन, बरोबर आहे की नाही. अँड सेकंड वन इज सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक रिपीटेटिव्ह. तीच घटना परत परत घडणार आहे. का घटेल बरं, तर सगळ्या गावाला माहित आहे की जर मी ए ला आहे, समजा हे बी गाव आहे आणि हे डी गाव आहे, चालेल का. मग समजा मी ए पासून सुरुवात केली, 1 राऊंड मारून आलो, परत मला वाटत ए येणारच ना, परत वाटेत मला ए येणारच आहे ना,
परत मला येणारच आहे, मी त्याला सोडून तर पुढे डायरेक्ट जाऊ शकत नाही, म्हणून त्याला म्हणायचं रिपिटेटिव्ह नेचर. लक्षात राहील का? सगळं समजलंय का? मग जर एवढंच समजलं असेल, मागच्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील, तर आता आपण एक नवीन पॉइंट चालू करूया. फक्त मला हे म्हणायचंय की आता जे 2 पॉइंट झाले परत ते लिहून घ्यायची गरज नसावी, कारण ऍज इट इज नोट्स मी ग्रुपवरती पाठवतोय. जे काही लिहिलं तर ग्रुपवरती येतंय, जे काही झालं ते युट्यूबवरती आहे. परत मध्येच जर काही खूप महत्वाचं असेल तर लिहायला वेळ देतोय. एवढं एक गोष्ट 3दा असेल तर मला असं वाटत नाही, कारण पूर्वीचा काळ राहिलेला नाही. खडून आपल्या काळ्या फळ्यावरती लिहायचं आणि नोट्स वगैरे काहीच नसायचं, टेक्नॉलॉजी काहीच नव्हती. तुम्हाला डायरेक्ट वर्गात तिथंच खरडून घ्यावं लागायचं, बरोबर आहे की नाही? आता काळ बदललाय, मग तोच वेळ तिथं वाचला पाहिजे. ओके, तर चला आता एक स्ट्रॉंग कॉन्सेप्ट बघायचे. सेंट्री पेटल किंवा पेटल म्हणा, आणि ऑब्विसली काय असेल रे बाळांनो. आणि मला असं वाटतं की हे न शिकवता सुद्धा आपल्यातला काहीतरी लेकरांना सांगता येईल असं मला वाटतं. आणि मी काय हे घेणार नाही एकदम मुळापासून, एक नाही 10 एक्झाम्पल घेऊ आपण, काय विषय नाही, पण प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग मला पण 2 मिनिटाचा वेळ भेटायला पाहिजे. तुम्ही गप्पा मारा. झालं बोलून? थकलात का काय? बोला ना, बोला. बाहेर जाऊन का? एवढं पर्सनल आहे? नक्कीच अभि पर्सनल आहे. म्हणून तू तेवढ्या काना सांगायला लागला. ओके, झाला तुमचा वेळ संपला. ताट जादवर. सेंट्रीपेटल 1-2 नवीन आहेत, ते म्हणतील कसला क्लास बाबा, अगोदर आम्हालाच विचारायला लागले. पण मला हा प्रश्न पडतो, लाईफ मध्ये काही कधीच ऐकलं ना असं नसतं ना, काहीतरी ऐकलेलं असतं. आणि सायन्स मध्ये मात्र हे गोष्ट कॉन्सेप्ट असते की तुम्हाला कुठे ना कुठे झालेली असते बाळा. थोडीशी आठवत असते, थोडीशी नसते. माझं क्लिअर म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळेस पुढच्या वर्गात जाता ना, तर फार एकदम ब्रँड न्यू कॉन्सेप्ट फार 10 असते. 90% तुम्हाला ऑलरेडी झालेलं असतं. नसेल विश्वास बसेल तर मला प्रश्न विचारायचा आहे. बघा आता माझे साधे प्रश्न. तुम्हाला स्पीड माहित आहे? वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स, वर्क, पॉवर, मोमेंटम, करंट, रेजिस्टन्स, व्होल्टेज, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, लेन्स, मिरर. मग हात बारावीचा सिलेबस असतो ना, 11चा सिलेबस असतो ना, वेगवेगळं असतं. फक्त ते नीट शिकायचं असतं, मग हे ऑलरेडी झालेलं असतं. तर चला आता क्लासमध्ये कोणीतरी असं असतं की ते म्हणतं मला माहिती आहे, आणि ते क्लासची सुरुवात करते, लेक्चरची सुरुवात ते करत असतं. लक्षात आलं का? हा, मग कोण आहे असं? हा, फोर्स गोल फिरणार नाही. असा फोर्स जो ऑब्जेक्टला गोल फिरवणार, बरोबर आहे का? असा फोर्स जो ऑब्जेक्टला गोल फिरवणार. मी याच्यासाठी एक सुंदर एक्झाम्पल देणार आहे. समजा आता नीट बघा, एकदम व्यवस्थित बघा, नीट बघा. आता इथं एक आहे फार्मर, इथं एक जण आहे टीचर, ठीक आहे. आणि इथं एक काहीतरी एक्झाम्पल घ्या, काय घ्यायचं ते घ्या. कुठला बिझनेस घ्यायचा आहे?
ओके, एक आहे, ठीक आहे, आणि तिथला ब्रँड आहे धिंगाणा वडापाव, धिंगाणा, ठीक आहे, चालते. नाही म्हणजे असे काहीतरी हल्ली तसलीच नावं चालतात माहिती ना वडापावची. इथं कुणीतरी काय कसले सैराट, आता सैराट वरून तर काय पण सैराट निघलं. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग इमॅजिन कर तू हॉटेल टाकल्यानंतर बधीर वडापाव, बावळट कचोरी, बिंडोक डोसा, आणखी बरंच काय पण मला बोलावं लागत नाही. असो, तर आता इकडे नीट बघा प्लीज. आता सगळ्यांना ए बाबांनो, हे तिघ जण आहेत ना, तिघांना एक 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 मुलगा आहे, मुलगी आहे, हा लेकरू आहे. मग याला या फार्मरला पण एक लेकरू आहे, मुलगा मुलगी नो मॅटर. कारण मुलगा म्हणल्यानंतर काही लोक ओरड देतील, सर तुम्ही हे करता काय. आता त्यांना काय सांगू, मला 2 मुलीच आहेत, मला मुलगा, मग आता काय करायचं ते करा म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग आता इकडे बघा, इकडे मला सांगा, हे 3 लेकरं आहेत. आता हे तिन्हीच्या तिन्ही कुठल्या तरी कॉलेजमध्ये यांना ऍडमिशन घ्यायचं. मग आता कुठलंही कॉलेज ऍडमिशन घेण्यासाठी काय मागत, काय लागणार, काय लागणार, बरोबर आहे ना. मग त्यांना म्हणायचं नाही पैसा पैसा करते असलं काय म्हणायचं, लागणार ना, बरोबर आहे की नाही. मग आता इकडे मला सांगा की एक गोष्ट कॉमन आहे तिन्हीमध्ये, त्यांना ऍडमिशन घ्यायला काय लागतो. आता तो पप्पांना म्हणतो काही करा मला काय आणा, तो पप्पांना म्हणतो काही करा मला काय आणा, तो म्हणतो काही करा मला काय आणा, अशीच पाठ करतो बरं लोक. आता मुद्दा काय की लागणार काय, तुम्ही कसा आणता मला महत्वाचं. मग आमच्या साहेबांनी विकलं काय, ए शेताच्या बुक्की देईल, वावर आहे तर पावर आहे ना, नाला शेती विकून काय करतो, हा सोयाबीन विकला आणि लेकराची फीस भरली. आता आमचा शिक्षक बाप काय करेल रे, तर महिन्याच्या 5 तारखेला पगार झाला, पैसे आणून दिले, बरोबर आहे की नाही. पण समजा उद्या आदित्यचं लेकरू कसं करणार, तर आदित्य त्यासाठी काय विकणार, बरोबर आहे की नाही, त्याच्यातून काय मिळणार, आणि मग ते काय करणार, फीस भरणार, बरोबर आहे की नाही. आता मुद्दा असा आहे की इथं कशावरती आले पैसे, सोयाबीन वरती, इथं कशावरती आले, सर्व्हिस वरती, सेवावरती, आणि इथं कशावरती आले, पण पैसे महत्वाचे होते ना. क्लिअर झाली कॉन्सेप्ट. चला आता पुढे जायचं. आता हे जर विसरला तुम्ही तर पुन्हा पुन्हा सेम. आता परत 3 केसेस असतील ना, आता शांत डोक्याने बघायचंय. इथं मी एक्झाम्पल घेणार, सगळ्यात छोट माझ्यासाठी हा असणार आहे, काय असणार, हा ऍटम असणार, बरोबर आहे की नाही. हा काय ऍटम, आणि याच्यामध्ये मग हे न्यूक्लियस असेल ना रे बाळांनो. आणि इथं मी ऑब्विसली काय घेतला, चला याला आपण इलेक्ट्रॉनला, जरा तो कलर बोर झाला, आता आपण हा इलेक्ट्रॉन म्हटलं, चालेल ना. चला आता सगळ्यात छोट फिजिक्स, सगळ्यात ब्युटिफुल सब्जेक्ट काय, हा काही लोक येतात आणि सांगतात आम्हाला बायोचं, बायो बायो बायो. मी म्हणलं इथं बायो आहे, फक्त पृथ्वीवरती बायो आहे, बरोबर की नाही. चंद्रावर, मंगळावर, स्पेस मध्ये आहे का काय की मला स्पेस मध्ये एक डायनोसॉर सापडला, नाही ना. आमचं बघा बरं, कुठेही जावा आम्हाला मर्यादा आहेत का, बरोबर आहे. तुम्हीच म्हणता ना 1000 लाईट वर्ष, लाईट इयर कळतं तुम्हाला, 1 लाईट इयर चार्ज कळतो ना. प्रकाश पोहोचायलाच 1 वर्ष लागतो, आणि एका सेकंदात प्रकाश जातो किती, 3 लाख किलोमीटर जातो. एका वर्षात किती लांब जाईल कळतं का, अशा 1000 वर्ष लागतात. म्हणजे त्याला बाउंड्रीजच नाही, तिथपर्यंत फिजिक्स 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 फिजिक्स. तर नॉन लिव्हिंग सगळीकडे आहे, आणि आम्ही लिव्हिंग शोधतोय, बरोबर आहे की नाही. मग कोण तर म्हणतो बाबा सापडलं, थोडस पाणी सापडलं, कुठं, चंद्रावर सापडलं. आता सापडलं का नाही हे बी माहित नसतं, कोण न्यूज टाकतं ते बी कळत नाही. मग पाणी सापडलं तर लगेच दुसरा सायंटिस्ट, किंवा समजा नासा म्हटलं की चंद्रावर पाणी सापडलं, मग लगेच चायनावाले दुसरी मोहीम आखणार ना तिथं, कारण त्यांना पाणी सापडलं तर आपल्याला मासे तर सापडतील म्हणून. प्रत्येकाला इंटरेस्ट कशात ना कशात आहेच ना. मग मुद्दा हा आहे की आता आमचं छोटं झालं, आता मी मोठं म्हणणार. मग आता आमच्यासाठी हा कोण आहे, सूर्य.
आणि त्याच्या भोवती आम्ही काय करतोय तर ही मग ही आमची अर्थ असेल ना, ही पृथ्वी आहे. आता हे छोटं हे मोठं, आता मधलं एखादं एक्झाम्पल घ्यावं लागेल. मग ते थोड्या वेळापूर्वी हे आमचं बोट, ही ती दोरी, आणि दोरीला बांधला दगड. आता हा दगड पण असा आम्ही गोल 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 फिरणार ना. मग मला सांगा फिजिक्स मध्ये कुठले हे एक्झाम्पल सर? आता या इलेक्ट्रॉनला गोल 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 म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये फिरायचं आहे का? म्हणजेच हा मोशन मध्ये येणार का? मग हे अर्थ मोशन मध्ये येणार का? म्हणजेच हा स्टोन मोशन मध्ये येणार का? मग सगळ्यांना काय करायचंय? मोशन मध्ये यायचंय. मग अशा सगळ्यांना काय करायचं होतं? ऍडमिशन घ्यायचं होतं. मग अशा सगळ्यांना एक कॉमन काम करायचं होतं, ऍडमिशन घ्यायचं होतं. आता सगळ्यांना एक काम करायचंय, मोशन मध्ये यायचंय, रोटेट व्हायचंय. कॉमन बघा. आता मगाशी सगळ्यांना ऍडमिशन घ्यायचं होतं, ऍडमिशन साठी काय लागत होतं? आता सगळ्यांना मोशन मध्ये यायचंय, मोशन मध्ये येण्यासाठी काय लागतं? व्हेरी गुड बाळांनो. मग मगाशी पैसा पैसा पैसा, आता व्हेरी गुड बाळांनो, आता फोर्स फोर्स. बरोबर आहे की नाही? आता मुद्दा हा आहे, शांत डोक्याने बघा, की आता मगाशी सगळ्यांना पैसा पैसा लागणार होता, पण सगळ्यांचा पैसा एकाच मार्गाने आला होता का? कोणी ऊस विकलाय, तर कोणी सोयाबीन विकले, तर कोणी वडापाव विकलाय, तर कोणी सर्व्हिस केली. बरोबर आहे की नाही? कॉन्सेप्ट कधीच विसरायची नाही. मी काय बोलतो ते नीट आहे का? आता याला पण पैसा लागणार, याला पण पैसा, याला पण पैसा म्हणल्यासारखं झालं ना. याला फोर्स लागणार, त्याला फोर्स लागणार. आता प्रत्येकाचा पैसा वेगळ्या रस्त्याने आला होता, आता प्रत्येकाचा फोर्स सुद्धा वेगळ्या रस्त्याने येणार. तर कॉन्सेप्ट कशी आहे? इथं इलेक्ट्रॉन आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे, इथं प्रोटॉन आहे म्हणजे, मग दोन अपोजिट चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि असं कुलम सरांनी सांगितलेलं आहे. त्याला कसला फोर्स म्हणता तुम्ही? तर त्याला नाव देता तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. बरोबर आहे की नाही? मग इथं या इलेक्ट्रॉनला फिरण्यासाठी कुठला फोर्स लागला? तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स लागला. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? इथं व्हेरी गुड. तर इथं कुठला आहे? ग्रॅव्हिटेशन. आणि इथं मी माझ्या हाताने ती दोरी फिरवत होतो ना, म्हणजे इथं म्हणायचं मस्क्युलर म्हणायचं. कुठलं म्हणायचं? मस्क्युलरचा अर्थ कळतो ना? ओके. मग इथं मस्क्युलर आहे, इथं ग्रॅव्हिटेशन आहे, आणि इथं इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे. पण बाळांनो, तुम्ही सोयाबीन विकून पैसा आणला का? तुम्ही सर्व्हिस करून पैसा आणला का? तुम्ही वडापाव विकून पैसा आणला? ते महत्वाचं नाही. तुम्ही काय आणला? पैसा आणला. एक्झॅक्टली. इथे एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवायची. आता तिन्ही मध्ये कॉमन काय? प्रत्येक ऑब्जेक्टला एकच ट्रॅक कम्प्लीट करायचा आहे. कसला? सर्क्युलर. प्रत्येक लेकराला काय करायचं होतं? ऍडमिशन घ्यायचं होतं. इथं प्रत्येक ऑब्जेक्टला काय करायचंय? सर्क्युलर मोशन मध्ये जायचंय. तर शांत डोक्याने बघायचं, तुमचं सर्क्युलर मोशन कसलं का असेल ना, तर इथं स्वतःला हे समजून सांगायचं. नीट आता ऐका मी काय सांगतो ते, एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या. मी जे सेंटेन्स लिहितोय ते मी बोललो, फॉर each and every. फॉर each and every कुठले असेल? फॉर each and every सर्क्युलर मोशन. कुठल्याही प्रकारचं सर्क्युलर मोशन असो, कुठल्याही गोष्टी, कसलीही गोष्ट विकत घ्यायची म्हणलं पैसाच लागतो ना, तसं फॉर each and every सर्क्युलर मोशन देअर इज रिक्वायरमेंट of a special force known as, कसला फोर्स? सेंट्रीपेटल फोर्स. लक्षात आलं का रे बाळांनो? मग सेंट्रीपेटल फोर्स कशासाठी असतो? तर त्या ऑब्जेक्टचं सर्क्युलर मोशन घडवून आणण्यासाठी असतो. मग इथं ह्या इलेक्ट्रॉनला कसला फोर्स लागेल? तर त्याला लागेल सेंट्रीपेटल फोर्स. या अर्थला कसला फोर्स लागेल? सेंट्रीपिटल फोर्स. या दगडाला कसला फोर्स लागेल? सेंट्रीपिटल फोर्स. आता मुद्दा असा आहे की इथं कुठला फोर्स लागतो? सेंट्रीपिटल फोर्स. लागणारच आहे. इथं पैसा लागतो. लागणारा पैसा कोणी दिला होता? सोयाबीनने ना. एक्झॅक्टली. इथं लागतो सेंट्रीपिटल फोर्स. तो कोणी दिला? तर तो दिला इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्सने. कळालं का? इथे लागतो सेंट्रीपिटल फोर्स. लागणारा कोणी दिला? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने दिला. इथं लागतो सेंट्रीपिटल फोर्स. तो कोणी दिला? मस्क्युलर फोर्सने दिला. कळतं का?
एवढं सुंदर असतं. मग तुम्ही 2 काय 100 एक्झाम्पल घ्या. आता या क्षणाला काय कन्फर्म झालं तर विदाऊट सेंट्रिपिटल फोर्स कुठलं जगात सर्क्युलर मोशन होत, पैशाशिवाय ऍडमिशन झालं. सोपं आहे की नाही? आणि आपण सोपं करायला बघायची कुठलीही कॉन्सेप्ट. मग आता सेंट्रिपिटल ही सुंदर जर कॉन्सेप्ट कळाली असेल तर त्याला डिफाईन परत एकदा करूया आपण. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी तो फोर्स आहे ना, शेवटी मग फोर्स आला रे आला की गप न्यूटन सर जे सांगतील ते गपचूप ऐकायचं. कारण न्यूटन सरांनी 350 वर्षापूर्वी खूप चांगल्या भाषेत सांगितलं. मग आता थोडस पुढच्या पेजवरती जाऊ आपण. शांत डोक्याने बघा. आता समजा बाळांनो हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस म्हणलं की मी आता कुठं चाललो? ऍटमच्या आतमध्ये ना. मग नक्कीच हा ऍटम दाखवला आणि याच्यामध्ये समजा हीच एक ऑर्बिट घेतली तर मला याला काय म्हणावं लागेल? इलेक्ट्रॉन. आता माझा साधा सोपा प्रश्न आहे बाळांनो, या इलेक्ट्रॉनला कुठलं मोशन कंप्लीट करायचंय? सर्क्युलर. आणि सर्क्युलर मोशन कंप्लीट होण्यासाठी त्याला कुठला फोर्स लागणार? सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही आता त्याला कसं डिफाईन करणार? कारण सर्क्युलर मोशन कंप्लीट तर व्हावंच लागणार आणि त्याला लागणार कुठला फोर्स म्हणला? सेंट्रिपिटल फोर्स. तर आता तुमच्या डोक्यात जे काही येईल ते मला पाहिजे. कारण मी रटणार, घरी रट्टा मारून येणार, तुम्हाला सांगणार, तोच रट्टा तुम्ही घेणार. असं एज्युकेशन कधीच होत नसतं. मी एवढी बडबड केली, एवढ्या कॉन्सेप्ट सांगितलं. आता त्याचं अनालिसिस, त्याचं कन्क्लुजन जे असेल तीच आपली डेफिनेशन असेल. तर मी इथं त्याचे डेफिनेशन लिहितो जे तुम्ही सांगाल ते. तसंही चालेल, परफेक्ट आहे, काही अडचण नाही. हिच्या भाषेमध्ये ती काय म्हटली? हा परत एकदा. टू कम्प्लीट सर्क्युलर मोशन ए स्पेशल शब्द पुढे वापरू का फक्त? स्पेशल फोर्स इज नीडेड. मी रिक्वायर्ड शब्द वापरला असता ती काय म्हटली? नीडेड दॅट इज कॉल्ड ॲज वापरू का? तर कॉल्ड ॲज म्हटलं. कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. लक्षात आलं का रे बाळांनो? आता तुम्हीच मला सांगा की आता मी पुढच्या बॅचला शिकवतोय. आता पुढच्या बॅचला शिकवत असताना ते लेकरू जसं डेफिनेशन तसंच मी शिकवणार. मी माझे डेफिनेशन तिथे मांडतच बसलो नाही. की सेंट्रिपेटल फोर्स कॅन बी डिफाइंड ॲज द नेसेसरी फोर्स विच इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल और वन रोटेशन और वन सर्क्युलर मोशन. असं काहीच बोललो नाही मी. तुम्ही जे सांगाल तेच इथं आहे आणि हे कम्प्लीट बरोबर आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही कुठल्याही बाकीच्या नोट्स बघा, ऑनलाईन बघा, काय बघायचं ते बघा, तुम्हाला एक गोष्ट कळेल की जो ऑब्जेक्ट सर्क्युलर ट्रॅक कंप्लीट करतो त्याच्यासाठी जो फोर्स गरजेचा आहे, नेसेसरी आहे, त्यालाच काय नाव दिलेलं असतं? सेंट्रिपेटल फोर्स. आणि मला असं वाटतं हे सेंटेन्स तो मिनिंग सांगतं का? तर सांगतं. म्हणजे आपली डेफिनेशन बरोबर आहे. समजलं का सगळ्यांना? मग आता तुम्ही मला सांगा की एवढी सुंदर कॉन्सेप्ट खरंच कळाली का? ऑब्जेक्टला काय करायचंय? गोल फिरायचंय. तर त्यासाठी काय लागणार? फोर्स. म्हणजे गोल फिरण्यासाठी जो फोर्स लागतो त्याला कसला म्हणला? सेंट्रिपिटल फोर्स. सोपं आहे की नाही? आता तो फोर्स वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या देतं. याच्यामध्ये एक निगेटिव्ह चार्ज आणि एक पॉझिटिव्ह चार्ज. तर या दोन्ही मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे त्याला आम्ही म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बरोबर आहे की नाही? जर हा सूर्य असता आणि पृथ्वी असती तर याला कसला म्हणलं असता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असंच ना. पण बेसिकली त्याला मेन नाव काय दिलेलं आहे? सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात आलं का? कळलं का तुम्हाला? तर आता याच्या पुढे आणखी एक सुंदर कॉन्सेप्ट असते. आता मला सांगा, नीट बघायचं बरं का. आता इथं थोडस 2 मिनिटं लक्ष द्या की आता या ऑब्जेक्ट वरती कुठला फोर्स ऍक्ट होतो? सेंट्रिपेटल ना. मग तो सेंट्रिपेटल ह्या शब्दाचा मिनिंग काय होतो? तर सेंटर सर्चिंग म्हणायचं, म्हणजे सेंटरला शोधणारा. मग तो फोर्स ऑलवेज कोण शोधतो? म्हणजे त्याची दिशा कोणाकडे असली पाहिजे? टुवर्ड्स दी. बरोबर आहे ना? त्याची डायरेक्शन कुठे असेल? टुवर्ड्स दी. तो शोधतोय काय? सेंटर. म्हणजे तो सेंटरकडे असतो. म्हणून याची डायरेक्शन कोणाकडे येणार? टुवर्ड्स दी सेंटर. लक्षात आलं का? मग सेंट्रिपेटल फोर्सला तुम्ही असं आपल्या गावठी भाषेत बोलला तर चालेल का? सेंटर सर्चिंग फोर्स म्हणला तर चालेल. तो काय शोधतोय? लक्षात आलं का? असं साधं सोपं. आणि मग याची डायरेक्शन टुवर्ड्स दी काय असते? सेंटर.
मग आता याच्यावर यालाच आता थोड्या वेळासाठी मी एक पॉइंट कन्सिडर केला. इलेक्ट्रॉनला मी पॉइंट म्हणू शकतो का रे? जगात कशाला पण मी पॉइंट म्हणू शकतो, माहिती आहे ना? हे फिजिक्सने मला दिलेले अधिकार आहेत, बाकी कशाचं मला माहित नाही. मग इथे इलेक्ट्रॉन आहे, या इलेक्ट्रॉनवर इकडे फोर्स पडलाय ना. मग ही डायग्राम मी इथं काढली, इकडे फोर्स पडलाय. तर चप्पल माहित आहे तुम्हाला? चप्पलला माहित आहे? विसरलात का? हा, मग कुठला लॉ आहे तो? थर्ड लॉ ना. पेअर म्हणजे जोडीने चप्पल, बरोबर ना. मग एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वलंट. मग या इलेक्ट्रॉनवर इकडे फोर्स पडलाय, मग फोर्स एकटा असतो का? फोर्स जगात एकटा कधीच, असं न्यूटन सरांनी त्यांच्या तिसऱ्या नियमात सांगितलं ना. मग या इलेक्ट्रॉनला इकडे ओढतात. तुम्हीच इमॅजिन करा, याच्यावर इकडे ओढणारा फोर्स आहे मान्य तुम्हाला, मग तो खरंच याच्याकडे ओढला गेला पाहिजे ना. कोणाकडं? सेंटरकडे. मग तो सेंटरवर जाऊन पडायला पाहिजे की नाही? पण तो तर तेवढ्याच अंतरावर असतो. म्हणजे याचा अर्थ त्या फोर्सला कॅन्सल करणारा दुसरा हिडन फोर्स असेल ना, मग तो इकडे दाखवला असतो. कळलं का? आणि इकडे जो फोर्स असतो त्याला म्हणायचं सीएफ म्हटलं मी, आणि वरती म्हटलं सेंट्री फ्युगल म्हटलं. काय म्हटलं? आता तुम्ही मला सांगा, साधी सोपी गोष्ट, दोघांचं मॅग्निट्यूड सेम असेल का डिफरंट असेल? दोघांची किंमत एक्झॅक्टली, पण डायरेक्शन एक्झॅक्टली. मग कसं होतं? समजा इकडे 10 न्यूटन फोर्स आहे, तर इकडे सुद्धा. मग एकमेकांना ते काय करणार? बॅलन्स करणार. म्हणजेच हा बाहेर पण जाणार नाही, तो तेवढ्याच अंतरावर राहणार ना प्रत्येक ठिकाणी. याचं कारण कळालं का? आणि हे खूप 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 अगोदर 350 वर्षापूर्वी न्यूटन सरांनी एवढ्या सिंपल भाषेत सांगितलं. मग आता मुद्दा असा आहे की हा जो सेंट्रिपिटल फोर्स होतो त्याचे डिटेल अनालिसिस आम्हाला करावे लागतील. पण इथपर्यंत खरं सगळ्यांना समजलं आहे का? नक्की कळालं? ओके. मग आता थोडंसं आणखी वेळेचे नियोजन बघूया. आज थेरॅटिकल पार्ट जास्त झालेला आहे. कसला पार्ट झाला जास्त? काल मॅथमॅटिक्स जास्त होतं. प्रत्येक दिवशी पिक्चर का सगळा सारखाच असतो, बरोबर की नाही? कधी कॉमेडी चालू असते, कधी मारामारी तर असतेच असते. मग मारामारीमध्ये कोणतर मरतं, बरोबर आहे ना. मग तिथं ते सगळे गेलेले असतात, पिक्चर मध्ये दाखवतात ना ते. मग ते काय तर चालू असतं अंत्यविधी, सगळेच्या सगळे तिथं जोर जोरात हसत असतात ना, टेन्शन मध्ये असतील ना. मग तो मूवी मधला कसला सीन असतो? ट्रॅजेडी सीन असतो, बरोबर आहे की? मग कुठं कॉमेडी चालू असते, कुठं ट्रॅजेडी असते, कुठं काय डान्स असतो, कुठं काय असतं. एक्झॅक्टली. काल काय झालं? न्यूमेरिकल्स. आज काय झालं? थेरॅटिकल. पण थेरॅटिकलच आता उद्या परत काय देणार आम्हाला? मॅथमॅटिकल पुन्हा. तर असो. मग याचा अर्थ आता मागच्या एक आपण असं म्हणूया की पाऊण तासामध्ये आम्ही काय काय केलं त्याची उजळणी करूया. आणि पुढे जर आपल्याला 5 मिनिटाचा वेळ भेटला तर काय होतं ते बघूया. तर मला असं वाटतं आणखी एक छोटीशी गोष्ट सांगायची ती, आणि ती डायरेक्ट का सांगायची ते पण सांगतो तुम्हाला. पण त्याच्या अगोदर मला सांगा की सगळ्यात अगोदर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स कळाल्यात का? ईच आणि एव्हरी सर्क्युलर मोशन, कुठलंही सर्क्युलर मोशन त्याला ऍक्सेलरेशन असतं का? आणि ऍक्सेलरेशन असण्याचं कारण त्याचं मॅग्निट्यूड आहे का डायरेक्शन आहे? डायरेक्शन म्हणायचं, मॅग्निट्यूड नाही. कारण आम्ही युनिफॉर्म सर्क्युलर बघणार आहोत ना, मॅग्निट्यूड बदलत नाही असं घेणार आहोत, आम्हाला सिलेबस तेवढा आहे. दुसरी गोष्ट, ईच आणि एव्हरी सर्क्युलर मोशन इज पिरियडिक ना रे, परत घडणार ना, त्याच रस्त्याने तुम्हाला पुन्हा फिरायचं ना. ओके. तिसरी गोष्ट, कुठल्याही सर्क्युलर मोशन साठी कसला फोर्स लागतो? जोरात सेंट्रिपिटल फोर्स लागतो. बेसिकली जगात कुठल्याही मोशन साठी काय लागतो? फोर्स. आणि सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात आलं का? मग तो जो सेंट्रिपिटल फोर्स आहे ना, ते त्या सिच्युएशन मध्ये कोणी पण देत असतं. जसं इथं याला गरजेचं आहे सेंट्रिपिटल फोर्स, तो कोणी दिला? या दोघांमधले इलेक्ट्रोस्टॅटिक्सने. पण इथं जर ही पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे तर परत पृथ्वीला काय लागणार? सेंट्रिपिटल फोर्स. पण तो कोण देणार? ग्रॅव्हिटेशन. मगाशी मी एक दगड फिरवला, त्याला लागला मस्क्युलर, पण गरज कशाची होती? सेंट्रिपिटलची होती. समजलंय का? ओके. मग आता एवढं सगळं समजलं असेल तर वेळ आहे आणि सिलेबस असाच घ्यावा लागतो. मी आल्यानंतर नाही जरी म्हटलं तर 5 मिनिटं तुमच्यासोबत टाइमपास केला की नाही, मग परत तुमची अपेक्षा नसायला पाहिजे की सर आता एवढा वेळ कंटिन्यू चाललो आहे, कारण तुम्ही 12वीला आहे. आणि तुम्ही इथं काय मी नाचण्याचे किंवा मी जोक करण्याचे पैसे तुम्ही मला पे करत नसता. तुम्हाला असणारा सिलेबस हा किती सोपा करता येईल त्याचा विषय असतो. तर आता या ठिकाणी मला न आवडणारी एक गोष्ट आलेली आहे.
आता विषय कसा आहे की ज्या वर्षी सिलेबस बदलला त्याच्या जो अगोदर जुना सिलेबस होता त्याच्यामध्ये आता जो मी फॉर्म्युला वापरणार आहे त्याचं डेरिव्हेशन होतं, म्हणजे जुन्या सिलेबस मध्ये ते तुमच्या सिलेबसला होतं पण आता ते तुमच्या सिलेबसला नाही. मग मी जर म्हटलं बाळांनो हे काय आहे रे, तर तुम्ही सर्कल म्हणणार ना. मी म्हटलं या सर्कलची रेडियस आर एवढी आहे तर याचा एरिया काय रे, तर तुम्ही म्हणता पाय आर. बरोबर आहे का? मग हा फॉर्म्युला कसा आला, तुम्ही म्हणता आम्हाला काय माहिती, आम्हाला फॉर्म्युला आला. एक्झॅक्टली त्याच पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघायला गेलं तर एक फॉर्म्युला रेडीमेड घ्यावा लागणार आहे. तुम्हाला आठवत असेल पूर्ण मागच्या वर्षामध्ये जवळपास आपण त्या साऊंड मध्ये 2-3 फॉर्म्युले रेडीमेड घेतले होते. मी तुम्हाला सांगितलेले जर तुम्हाला 100 फॉर्म्युले असतील तर अप्रॉक्सिमेटली 4 ते 5 फॉर्म्युले तुम्हाला कुठेतरी ते रेडीमेड भेटतील. बाकी 90% प्लस फॉर्म्युला आपण काय करतो, स्वतः बनवतोय, डिराईव्ह करतोय. आणि ती गोष्ट सगळ्यात चांगली. भले आमचा वेळ जाईल पण रट्टा मारायची करू नये, हे असं ठेवा, लक्षात तसं ठेवा, असं काहीच करायचं नाही. पण आज मात्र ती गोष्ट येते. असं तर आपण आता तो छोटासा पॉइंट इथंच कव्हर करतोय. तो कशामध्ये असणार, ऑब्विसली सेंट्रिपेटल मध्ये. तर शांत डोक्याने बघा. आता उदाहरण थोडस बदलूया. आपण याला सन म्हणायचं का, म्हणजे इथं काय होईल रे बाळांनो, समजा आपण हे अर्थ घेतले, चालेल का रे बाळांनो? मग आता तुम्हाला माहित आहे की कुठल्याही मोशन साठी तुम्हाला काय लागणार असतं, फोर्स. कुठल्याही मोशन साठी फोर्स. एक जनरल मला अगोदर सांगा, फोर्स. त्याचा फॉर्म्युला असतो मास इंटू, मान्य आहे ना? आणि मला असं वाटतं 8वी 9वी 10वी पासून हे चालूच आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू. गुड. मग आता तुम्ही मला सांगा की हा बेसिक फॉर्म्युला आहे कशाचा, तर फोर्सचा. मग जर मी याला शिफ्ट केलं, मी जर म्हटलं फोर्स आहे पण तो कसला आहे, सेंट्रिपेटलला आहे, तर आता मास तर मासच राहणार आहे. पण आता याच्यामध्ये स्केलर आहे ना, हे फोर्स कसा असतो, फोर्स स्केलर आहे का वेक्टर आहे? फोर्सला दिशा आहे, मास स्केलर असतं, म्हणजे डायरेक्शन कोणाला असणार, कारण ऍक्सेलरेशन मध्ये कोण असतं, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मध्ये कोण असतं, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला काय असतं, सगळ्यांची कारण कळली का? मग आता तुम्ही मला सांगा मास इंटू, मग जर फोर्स कसला आहे, टुवर्ड्स दी सेंटर, मग या फोर्सला डायरेक्शन कोणामुळे मिळालेली असेल, ऍक्सेलरेशन मुळे. मग फोर्सची जी डायरेक्शन आहे ती कोणामुळे आलेली आहे, ऍक्सेलरेशन. मग फोर्सची डायरेक्शन आहे म्हणतो टुवर्ड दी सेंटर, मग ऍक्सेलरेशनची सुद्धा कुठे असेल, एवढं सोपं असतं. तिथं आम्ही हे लक्षात ठेवायचं बघतो, इथं ऍक्सेलरेशन टुवर्ड द सेंटर घ्यायचं. काय घ्यायचं, क्लिअर कळतं ना आम्हाला, वेक्टर अनालिसिस 11वीला झालेलं आहे. मग याचा अर्थ आमचं ऍक्सेलरेशन सुद्धा कुठं असलं पाहिजे, टुवर्ड्स दी सेंटर असलं पाहिजे. आणि मग बाळांनो इथून आम्हाला मागच्या सिलेबस मध्ये हा टॉपिक असायचा सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन, म्हणजे सेंटरकडे जाणारं ऍक्सेलरेशन, आणि ते शोधावं लागायचं. आणि तिथं 2 मेथड होत्या, 2 पद्धती होत्या. एक होती कॅल्क्युलस डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनची आणि एक होती ग्राफिकल. 2 होत्या. आता सिलेबस त्यांनी दुसरा वाढवला आणि तो आता डायरेक्ट रेडीमेड घेतला. आणि मग आता त्याच्यासाठी परत 40 मिनिटं किंवा 30 मिनिटं वेळ तो माझ्याकडे सुद्धा नाही, कारण बाकीचं बरंच घ्यायचं असतं. आणि मग हा डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याला भेटतो, मासच्या ठिकाणी मासच राहणार ना, आणि मासला मास ठेवलं, ऍक्सेलरेशन आपल्याला भेटतं v²/r. काय भेटतं आपल्याला, लक्षात आलं का? मग काही शहाणे लोक येतील आणि ते म्हणतील सिन्स v = r इंटू, आता परवाचे लेक्चर विसरलात तुम्ही, कारण तुम्ही रिस्पॉन्स वीक दिलाय, बरोबर ना? स्केलर मध्ये r ओमेगा म्हणा, ओमेगा r म्हणा, काय फरक पडत नाही. पण वेक्टर मध्ये ओमेगाला पुढं आणि रेडियसला, हे लेक्चर बघावं लागेल तुम्हाला. आणि मी सांगितलं होतं अगोदरच की बाबा ज्या लेवलला आहे, कारण मी तुम्हाला किती काठीवाटी एक शिकवत बसलो तर सीईटी त्याच लेवलला पेपर येणार आहे, नीट त्याच लेवलला का? आमची मुलं जरा थोडीशी वीक आहेत, पेपर सोपा काढा असं मी त्यांना बोलू का? आणि ते माझं ऐकतील असं तुम्हाला वाटतं का? बघा तर तुम्हीच, मी पुढचं काय बरंच बोलणार होतो, माझं कोण कोण ऐकत नाही ते कोण ऐकतील असं मी म्हणणार होतो. असं जाऊ द्या. मग आता मला सांगा या वीच्या ठिकाणी काय ठेवणार तुम्ही, r ओमेगा ठेवलं, देअरफॉर सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू v च्या ठिकाणी ठेवलं r ओमेगा, पण तिथे v नसून v चा काय आहे, तर हे होणार r² ओमेगा डिवाइड बाय r, म्हणजेच हे काय होतं r ओमेगा. मग याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला, मग तुम्हाला हे 2 फॉर्म्युला येतात.
मग आता तुम्ही मला सांगा, देअर फोर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मासला मास ना, आणि ऍक्सलरेशनच्या ठिकाणी काय ठेवणार, व्ही स्क्वेअर बाय किंवा आर ओमेगा. लक्षात आलेलं आहे का? पण सॉरी बाळांनो, इथं मला पाहिजे तसं मला शिकवता आलं नाही, कारण मला हे प्रूव्ह करायची संधी इथं स्टेट बोर्डाने दिलेली नाही, आणि तेवढा वेळ पुन्हा एक्स्ट्रा नाही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या हे लक्षात आलं असेल की हा फॉर्म्युला कसा येतो याच्यावरती तुम्हाला स्टेट बोर्डाच्या एक्झाम मध्ये प्रश्न येणार, कारण तो आपल्या सिलेबसलाच नाही. समजलं का? पण याचा अर्थ मग आपण खुश नाही तर आपल्याला उलट नाराज व्हायला पाहिजे, कारण जे रेडीमेड येतं ते त्रासदायक असतं, आपल्याला पाठ करावं लागतं आणि ती चांगली गोष्ट नाही. पण असो, आता पर्याय नाही इथं दिसला दुसरा. तर मला सांगा, मग तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले कळालेत का? मग याच्यामध्ये एक लिनियर फॉर्मॅट मध्ये आणला तर दुसरा अँग्युलर फॉर्मॅट मध्ये आणला. लक्षात आलेलं आहे का? कळाले का सगळ्यांना? मग आता उद्याच्या क्लासमध्ये काय होणार आहे, उद्याच्या क्लासमध्ये परत पहिले 5 मिनिट आपले याच्यावरती जातील, कारण एवढ्या गर्दीमध्ये एक तरी असं असतं की ते म्हणत असते सर कालचं थोडं 21-22 झाले. होतं तसं, सगळ्यांचं सेमच नसतं. कोणी तो बसलेला असतं पण विचार करत असतो